तर लैंगिक अत्याचार प्रकरणामध्ये अटकेत असलेला भोंदू अशोक खरातची नाशिक पोलिसांनी चांगलीच झिरवली आहे। पोलिसांनी विकृत खरातची वरात काढत नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला वदवून घेतला। तर अशोक खरातवर एसआयटीच्या माध्यमातून तपास झाल्यानंतर नाशिक पोलिसांनी खरातचा ताबा घेतला आणि त्याची कसून चौकशी केली। यावेळी त्याला पोलिसांनी चांगलाच खाक्या दाखवला। नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला हा नाशिक पोलिसांचा पॅटर्न आता राज्यभर चर्चेत आहे। पोलिसांनी चांगला पाहुणचार केल्यावर खरात गलितगात्र झाल्याचं पाहायला मिळालं। यावेळी ताकद नाही राहिली म्हणत भोंदू खरात बाबा अक्षरशः रडल्याचंही पाहायला मिळालं। तर काय नेमक्या सगळ्या नाशिकमधून या घडामोडी आहेत या संदर्भात आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड आपल्याबरोबर थेट जोडले गेलेत। सागर, आपण पाहिल्या दोन महत्त्वाच्या घडामोडी होत्या खरात संदर्भात। एक तर तिसरा गुन्हा आता दाखल झालेला आहे, त्यापुढे आणखी किती गुन्हे हे उघडकीला येतात हे आपल्याला पाहायचं आहे। आणि नाशिक पोलिसांचा जो खाका आहे तो खरातला आता पाहायला मिळालेला आहे। काय याच्या पुढच्या कारवाईकडे नेमकं आता आपलं लक्ष असणारे काय कारवाई अपेक्षित आहे? नक्कीच खरं तर काल तिसरा गुन्हा दाखल झालेला आहे, पण ज्या दुसऱ्या गुन्ह्यामध्ये क्राईम ब्रँच युनिटने एसआयडीकडून काल अशोक खरातचा ताबा घेतलेला होता आणि यावेळी चौकशीच्या दरम्यान या खरातला पोलिसीचा खाक्या दाखवून त्याच्याकडून नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला असं म्हटल्याचं आपल्याला दिसतात। खरं तर हा कायद्याचा बालेकिल्ला म्हणत अशोक खरात रडला आणि नाशिक हा कसा कायद्याचा बालेकिल्ला आहे असंच खाकी वर्दीने दाखवून दिले। कारण याआधी देखील नाशिकमधल्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिसांनी अनेक प्रयत्न करून अनेक बड्या नेत्यांना ह्या खाक्या दाखवत कायद्याचा बालेकिल्ला नाशिक कसा आहे हे दाखवून दिलेलं होतं। आणि पुन्हा एकदा नाशिकमध्ये ज्या एवढ्या राज्यभर गाजणाऱ्या प्रकरणामध्ये अशोक खरात कसा मास्टर माइंड आहे, कसा महिलांची छळ करून कसा लैंगिक अत्याचार करत होता ही बातमी सध्या सगळ्या राज्यभर असताना आता नाशिकच्या पोलिसांनी खाकी दाखवत या अशोक खरातला ताब्यात घेतल्यानंतर नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला असं म्हणत त्याला खरं तर पोलीस ठाण्यामध्ये नेलं। हा सगळा जरी प्रकार जरी दिसत असला तरी पुन्हा एकदा तिसरा गुन्हा जो आहे तो अशोक खरातवरती दाखल झालेला आहे। सरकारवाडा पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला। दुसऱ्या गुन्ह्यामध्ये जसं एका 7 महिन्याच्या महिलेवरती लैंगिक अत्याचार करण्याचा गुन्हा दाखल झाला होता, तसाच तिसरा गुन्हा देखील दाखल झालेला आहे। या गुन्ह्यामध्ये विशेष बाब म्हणजे ह्या महिलेच्या लग्नाचा संसार कसा व्यवस्थित व्हावा यासाठी ही महिला या अशोक खरातकडे गेलेली होती। या अशोक खरातला सांगताना की माझं लग्न कसं वाचेल याबाबत प्रयत्न करावे असं अशोक खरातला सांगत होते। तर अशोक खरातने यावरती तिला सांगितलं तू माझ्याकडे येत जा आणि तुझं हे लग्न टिकण्यासाठी मी प्रयत्न केले। त्याचवेळी ह्या अशोक खरातने त्याच्यावरती लैंगिक अत्याचार केले। विशेष बाब त्याने मी अवतरी पुरुष आहे आणि तू मागच्या जन्माची अप्सरा आहे असं देखील म्हणत त्याला त्या महिलेला बोलवलेलं आहे आणि तिच्याबरोबर लैंगिक अत्याचार केले। विशेष बाब म्हणजे या तिसऱ्या गुन्ह्यामध्ये मी तुझे 2 मुलं देखील सांभाळेल, तुझा घटस्फोट होण्याची शक्यता जास्त वाटते, त्यामुळे तू काळजी करू नको, मी 2027 मध्ये मी तुझ्याशी लग्न करेल आणि तुझे दोन्ही मुलं जे आहेत एकंदरीतच सागर या तिसऱ्या गुन्ह्यामध्ये तक्रारीमध्ये ज्या काही बाबी आहेत त्या सुद्धा अत्यंत धक्कादायक आहेत। आज आता यामध्ये पुढे काय घडतंय हे बघणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद दिलेल्या तुर्तास या सगळ्या माहितीसाठी। सागर गायकवाड आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर नाशिकमधून होते।